तर शेतकरी हा देशोधडीला लागलेल्या बातम्या अनेक पाहतो. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत येतात की वेगवेगळे आर्थिक उत्पन्न या पिकामधून नाही मिळलं, त्या पिकातून नाही मिळलं. पण शेतकऱ्यांनी आता जर पाहिलं सध्याच्या घडी तर वेगळी वाट शोधणं तितकंच गरजेचं आहे. कृषी कृषी माध्यमातून देखील सल्ले येताना शेतकऱ्यांना पाहायला मिळतात की वेगवेगळे जोडधंदे करा. असाच जोडधंदा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळवाटे गावच्या गाडगे परिवारांनी केलाय. मी सध्या या ठिकाणी या गाडगे परिवारानं नेमका हा कोणता जोडधंदा केलाय जो की महिन्याकाठी 4 लाख रुपयाची कमाई जी आहे ती या गाडगे परिवाराला मिळवून देतोय. आपण जर पाहिलं तर गाडगे परिवारानं उभा केलेल्या या बोकडाच्या पालनाचा व्यवसाय जर आपण पाहिला तर जिल्ह्याभरात नावारूपास येताना पाहायला मिळतोय. जवळपास 1000हून अधिक बोकडांचं जे पालन आहे हे पूर्णपणे गाडगे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात येतोय. आणि वेगळी वाट एक पारंपरिक पिकं घेण्याबरोबरच एक जोडधंदा म्हणून वेगळा व्यवसायाची वाट जी आहे ती ज्या गाडगे परिवारानं निवडली आहे आणि ज्या व्यवसायातून समृद्धी मिळवत असलेल्या गाडगे कुटुंबातले आपल्या समेत आहेत. दादा काय सांगाल, काय नाव तुमचं, कशी ही सुरुवात झाली आहे वेगळ्या व्यवसायाची, काय सांगाल? काय नाही, सगळं शेती होतं, ऊस होतं, भरपूर होतं सगळं. पण त्यातनं म्हणलं काहीतरी जोडधंदा करावा म्हणून केलेला आहे. बर मी पहिल्यांदा तिथं खाली 200 बोकडा शेड मारलं होतं, बर 150 फूट लांबी. हा त्याच्यात थोडं नफा राहायला लागला महिन्याला. एक आपलं 100 बोकडा 4,000 मिळत चाललं. बर मग पोरांना म्हणलं ही करू, मग पोरं म्हणली करू आपण. बर 400 फूट लांबी शेड मारा म्हणलं, बर भरपूर पैसे मिळते. मग शेती वगैरे बाकीची पिकं वगैरे सगळं आहे ना. किती आहे, शेती किती आहे एकूण? शेती भरपूर आहे. बर शेती 25 एकर. 25 एकर. काय काय केलं शेतात? आता सध्या काय नाही, सगळी तूर आहे. तूर आहे सगळी. पण ही आयडिया कुठनं सुचली की बोकड ही पालनाची? कोणाची आयडिया नाही, स्वतंत्र आयडिया. स्वतःच्या डोक्यात? शेड मारायची आयडिया स्वतःची आहे. कुठला इंजिनियर नाही, कोण नाही, काय नाही. नाही पण ही माझं बोकड सगळं स्वतःच आहे. नाही, ही पालनाचा व्यवसाय का करू वाटला असा? करू वाटला ना, मग असंच बसायचो, बसल्यावर विचार करीत बसायचो काहीतरी जोडधंदा पाहिजे आपल्यासाठी. बर मग आपल्याला काय धाकट्या मुलाकडे एक दिवशी गेलो, ती म्हणला भाऊ 1-2 कंपाऊंड मारा, कोणत्याचं शेळ्या हा. टाका. मी काय त्याचं ऐकलं नाही, मी डायरेक्ट बोकडातच उतरलो. बर मग डायरेक्ट मी 150 फुटा शेड मारलं आणि ते 200-250 बोकडं टाकायचं, त्याच्यात भरपूर नफा मिळायचा. वर्षाला जोट काढायचं. म्हणजे आता म्हणजे आवड निर्माण होत गेली. हा, त्याच्यामुळं मग ही परत ही म्हणली आम्ही बी करतो, चालतंय म्हणलं करा काय. बर आता किती आहे तिथं बोकड किंवा काय? आता सगळे टाकलेले असते. ते पहिल्या टाटला एक 900, 800, 900, 1000 टाकतो आम्ही. जर बर मग ते इकेत कमी होते, ती वर आणून टाके तर तो चालूच असते, बर बंद नसते. आता या व्यवसायावर काय एकंदरीत कसं नफा कसा मिळवून दिलाय? कुठून या ठिकाणचे तुम्ही जे आहे ते बोकडा आणता? किती किलोची असताना आणता, कुठून आणता? 12 किलो पासून 18 किलो पर्यंत बोकडं आहे. बर आणि त्याला मोठं करायचं, मग 40-35 किलो झाली म्हणजे आपल्याला त्यात नफा मिळतो. बर हे बोकडं कुठून आणली जातात? सांगोला, आटपडी, अकलोज, बरं. मसवड, बरं. एवढ्या भागात नाही दुसरीकडून. बर मग या आणलेल्या बोकडांचं कोण पालन वगैरे म्हणजे काय काय म्हणजे इथं महिला देखील दिसत आहेत तुमच्या शेड मध्ये, आहेत ना, नेमकं हे कुठल्या आहेत आणि काय ते 2 जोड्या ठेवले कामाला. बर ते सगळं बघते ते, सगळं बघायला? सगळं त्यांच्या कुटुंबातले कोण कोण तुम्ही राबता या शेड मध्ये? कुटुंबातले एवढं कोण नाही. अमोल तेवढा आमचा एक मुलगा मधला महत्व, बर मी नसते. बर मी आता नसला तर असं थोडं तेवढ्या पुरतं येणार. म्हणजे मुलाकडे स्वतः सुरुवात केली व्यवसायाची, मुलाकडे जबाबदारी दिली. हा, नाही त्या शेडकडे मी असतो खालच्या. बर म्हणजे 2 शेड वेगवेगळं बघताय तुम्ही, तिकडलं बघताय, इकडलं त्यांनी मुलगा बघतोय. बर मग हे आणलेली जी बोकडं आहेत ते मोठी झाल्यानंतर ह्याचं कसं असतं? म्हणजे तुम्ही मार्केटला विकायला जाता का व्यापारी इथे येतात? 35 किलो झाला, 40 किलो झाला, गेलं की फोन करायचं, बोलवायची, घेऊन जाते ती लोक. म्हणजे व्यापारी येऊन घेऊन जातात? घेऊन जाते. बर आपण काय न्यायचं नाही, काय नाही. मग सांगायचं, ते निवडूनच टाकलेले असते आम्ही, पार्टच बनवलेलं असतं. बर काय काय खाद्य काय काय असतं ह्यांचं? म्हणजे त्यांना सोयाबीन असतं, गहू असतं, मक्का असतं, खुराक असतं यांना. गडवळाची वैरण असते, घासाची असते, पुन्हा तुरीचं बुसकाट असतं, सगळं खाद्य असतं. बर म्हणजे एकंदरीत या व्यवसायातनं काय मिळालं? 5 वर्षापासून सुरू केलेला व्यवसाय महिन्याकाठी किंवा वर्षाकाठी किती नफा मिळवून देतो? आता ही शेड मारल्यापासून भरपूर नफा मिळायला लागला. आधी कुठला नफा? बर बर आधीचं शेतीचं सगळं बघायचं, शेतीतलं शिल्लक राहायचं. बर मग आम्हाला असं वाटायला लागलं आपलं शेती 100 लाखाचं उत्पन्न निघायचं, पुन्हा ही कसं 40 लाखाचं. हा त्याच्यावर पुन्हा ही शेडची तयारी केली. बर किती आपलं वर्षाकाठी किती? म्हणजे एकंदरीत या व्यवसायातनं काय मिळालं? 5 वर्षापासून सुरू केलेला व्यवसाय महिन्याकाठी किंवा वर्षाकाठी किती नफा मिळवून देतो? आता ही शेड मारल्यापासून भरपूर नफा मिळायला लागला. आधी कुठला नफा? बर बर आधीचं शेतीचं सगळं बघायचं, शेतीतलं शिल्लक राहायचं. बर मग आम्हाला असं वाटायला लागलं आपलं शेती 100 लाखाचं उत्पन्न निघायचं, पुन्हा ही कसं 40 लाखाचं. हा त्याच्यावर पुन्हा ही शेडची तयारी केली. बर किती आपलं वर्षाकाठी उत्पन्न किती मिळतात किंवा महिन्याला साधारण किती मिळतात? आता भरपूर उत्पन्न झालं शेतीतलं निघून काय. बर नाही तरी साधारण अनेक शेतकरी असतात मात्र त्यांना मार्ग सापडत नाही, अनेक विचार करतात ही करावं ती करावं. शेड मधनं वर्षाकाठी नाही म्हणलं तरी आम्हाला 50 लाख रुपये मिळून जाणार वर्षाकाठी? बर
आणि शेतीचं वेगळं. शेतीचं 20-25 लाख रुपये आराम आहे. बर, समाधानी आहात या व्यवसायात? निवांत आहे दिसतं सगळ्यात. मग या व्यवसायानं जर काय दिलं तुम्हाला विचारलं तर काय उत्तर असेल तुमचं? काय आता उत्तर सांग. हा, म्हणजे काय मिळवलं? म्हणजे पैसा तर प्रत्येक जण मिळवतो, पण समाधान आहे? समाधान आहे. हा सगळ्यांना समाधान आहे. निवांत झालेलं. हा काय आता सगळ्या मुलांना गाड्या घेऊन दिल्या. तिघाला मी 2 वर्षात हा. तिघाला 3 गाड्या घेतल्या. ते आता इथं बांधकाम चालू केलं एक बंगला. बर अजून काय पाहिजे? हे करणार जीवर. बर, फक्त वाकडाजीवर. हा. आपण जर पाहिलं असेल तर गाडगे परिवारानं काय केलं तर काम चालू केले तर आता जर आपण बांधायचे जर नाही. पाहिलं तर 50 लाख रुपयाचं उत्पन्न जे आहे निव्वळ नफाचा विचार करतोय. कोट्यवधीची उलाढाल आहे यांची गाडगे परिवाराची. मात्र नफा जर विचार केला तर महिन्याकाठी 4 लाख रुपये, तब्बल 4 लाख रुपये. म्हणजे एखाद्या प्रतिष्ठित प्रशासकीय अधिकाऱ्याला देखील लाजवणारा हा माडेचा शेतकरी कुटुंबीय, गाडगे कुटुंबीय आहे. शेतकऱ्यांसाठी काम केलेले असे कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन बापू कापसे आहेत. बापू, काय सांगाल? एकीकडे शेतकऱ्यांसाठी तुमचं काम चालू असतंय, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी. द्राक्ष, ऊस ही बाजूला सारून एक वेगळा प्रयोग यांनी केलाय. कसं पाहताय या तालुक्यातल्या शेतकऱ्याकडे? नमस्कार. द्राक्ष शेती किंवा कुठली बी इतर शेती करताना त्याला शेतीमध्ये आता जोडधंद्याची गरज आहे. आणि जोडधंद्याचा आम्ही कायम गायी किंवा बाकीचे जोडधंदे बघत असताना माझ्या आणि यांच्या मुलाची मैत्री झाली. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातलं आनंदाचं वातावरण किंवा कायमस्वरूपी सगळं कुटुंब आनंदित एकत्रित सगळी राहते ती, त्याचं समाधान वाटलं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी इथं हजारो शेतकऱ्यांना स्वतः घेऊन आलो किंवा लोकांनी बघून प्रोत्साहित होऊन आज जी निगेटिव्ह वातावरण आहे शेतीबद्दलचं ते इथं आल्यानंतर एक लोकांना वेगळीच ओळख. आणि कुठलाही व्यवसाय कमी किंवा लहान किंवा मोठा नसतो. तर ह्यांनी नुसती बोकडं पाळायची, शिर्डी नाही, नुसती बोकडं पाळून यांनी एक वेगळाच सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करून आनंदानं 3 मुलं यांची 4 व्हीलरमध्ये फिरते किंवा बंगला बांधलाय. ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडून ह्याने एक वेगळी ओळख निर्माण केली जिल्ह्यामध्ये. आणि ती बघताना एक वेगळाच आनंद मिळते. आणि शेतकऱ्यांना पण याच्यापासून प्रोत्साहन घेण्यासारखा विषय, शेतीला जोडधंद्याची फार गरज आहे. त्यामुळं कोणताही व्यवसाय कमी नसतो, तुच्छ नसतो, हेच या गाडगे परिवारानं दाखवून दिलंय. त्यामुळं महिन्याकाठी 4 लाख रुपये कमवणाऱ्या गाडगे परिवाराचं कौतुक करावं तेवढं नक्कीच कमी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.